सो हे मित्रांनो, कसे तुम्ही? आय होप तुम्ही खूप चांगले असेल. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तो ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे जो आमचा जुना घर होता ना, त्याला मी मेकओव्हर केलं. मेकओव्हर म्हणजे न्यू बनवलं आहे. तर तुम्हाला काही चेंजेस झालेत ना, ते तुम्ही आम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काही चुकी वगैरे झाल्या ना, तर फर्स्ट ब्लॉग आहे गाईस, तर तुम्ही सांभाळून घ्या. चला, जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. आणि तुम्हाला तुमचा वेळ नाही वाया घालवता, आपण लगेचच व्हिडिओला स्टार्ट करू. सो हे गाईज, हा आमचा दरवाजा आहे गाईज. पहिले आमचा दरवाजा, जुना दरवाजा, तो आम्ही काढला गाईज आणि हा न्यू बसवला. तर ही आमची खिडकी, ही पण न्यू बसवले गाईज. आणि हा आमचा कपाट, त्याला मला चेंज करायचं आहे गाईज. आणि ही आमची बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची फोटो आहे गाईज. त्याला आम्ही 6 डिसेंबरला गेलतो ना, तेव्हा घेतलेली. आणि ही पण आम्ही नुकतीच घेतली आहे गाईज. तर ही आमची टी व्ही, ही पण आम्ही नुकतीच घेतली आहे गाईज. आणि हा आमचा घड्याळ. पहिले इथे गाईज एक म्हणजे ही ही हे नव्हती, भिंत नव्हती. पहिले डायरेक्ट हे असं हॉलच होता, मोठा हॉल होता काय, त्याला आम्ही भिंत टाकली आहे. आणि हा ही बघा, इथे आम्ही असा छोटासा रूम बनवला आहे. आणि हा आमचा किचन. आणि ही आम्ही म्हणजे त्या कालच आम्ही पूर्ण भांडी अरेंज केली आहेत गाईज. आणि हे बघा, म्हणजे थोडंसं काम राहिलं आहे गाईज, तो झाल्यावर तोही दाखवेन मी तुम्हाला. आणि ही भिंत आम्ही बनवली, म्हणजे पहिले भिंत अशी हे होती, खरबड होती, त्याला आम्ही एकदम रिपेअर केली आहे. तर आम्ही हा दरवाजा आम्ही नुकताच बसवला आहे न्यू, हे बघा. आणि ते असं हे भांडी, पाण्याची भांडी पूर्ण इकडे होती गाईज. इकडून आम्ही इकडे गेली आहे, इकडं असं कट्टा वगैरे काहीच नव्हतं, त्याला आम्ही न्यू बसवलं आहे. आणि इकडे सुद्धा काहीच नव्हतं, इकडे फक्त एक असं हे कट्टा होता, त्याला हे बघा सिलेंडर ठेवायची, ते पण नव्हती जागा, ती पण जागा केली आहे. आणि इथं आम्ही बेसिंग बसवणार आहोत, पण ती जागा ठेवली आहे कारण का आम्ही ती नंतर बसवणार. हे बघा, हा माझा भाऊ गाईस. आणि हे बघा, त्याचं हे ठेवलंय त्याला झोपायला. माझा विषय नाही हा सेपरेट आपला विषय. हे बघा, हा माझा पप्पा आहे गाईस. पप्पा हाय करा. आणि ही माझी मम्मी जी झोपली आहे. पप्पा तुम्ही 2 शब्द बोला आपल्या पहिल्या ब्लॉगला. मी फक्त गुड नाईट बोलणार. थँक्यू पप्पा. मित्रांनो, तुम्हाला मग गुड नाईट. माझ्या आणि माझ्या पप्पा मम्मी तर्फे सर्वांना गुड नाईट. आता माझा पप्पा बोललाय की चला आपण, म्हणजे मला बोलला की अगरबत्ती आणायचा मच्छरची, तर चला आपण दुकानात जाऊया. तर हे गाईस, तर बघा आमच्या गावातली पूर्ण झोपलेली आहेत. रात्रीचे 10:30 होत आलेत गाईस, 10:30. तरी आमच्या इथे दुकानं गाईस चालू असतात. गाईस तिकडून कोणतरी येतोय. सो हे गाईज, आता आम्ही अगरबत्ती घेतलेली आहे, ही बघा. तर चला आता आम्ही चाललोय घरी. तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत गाईज. या ब्लॉगला मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला तो ब्लॉग मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या मराठी मुलीला सपोर्ट करा. तर आपण भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग.